नमस्कार मंडळी, पार्ट 1 बघितला नसेल तर आधी पार्ट 1 बघा, कारण की आता सुरू होतोय माझ्या गांडू नशीब असणाऱ्या भावाचा पार्ट 2. तर झालं असं की क्रोमामधनं परत एकदा कॉल आला आणि सर तुम्हाला हवा होता तो कलर अवेलेबल आहे. बस मग काय, आम्ही पुन्हा एकदा आयफोन मिशन साठी निघालो. पण बाहेर एवढी गरमी होती की मोबाईलच्या आधी आम्हा स्वतःला चार्ज करायची गरज होती. मग आम्ही थांबलो आणि घेतलो लिंबू सोडा आणि इथं माझा भाऊ हिरो बनला, कारण जुन्या मोबाईल मधून होतं त्याचं शेवटचं पेमेंट. भाऊ म्हटला आज शेवट दिवस आहे, हो दे खर्च. मग त्यांना आम्हाला लिंबू सरबत पाजवला आणि एकदम श्रीमंत माणसाची फील देत होता. आता आम्ही पोहोचलो क्रोमामध्ये आणि आम्हाला वाटलं आता तरी मोबाईल हातात येणार. पण त्या भावाचं नशीब म्हणजे नशीब नाही, तो छोट्या स्वतंत्र कॉमेडीचा शो आहे. जीएसटी आणि कुपनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि पुन्हा एकदा काम अडलं. मी तर सांगतो माझ्या भावाचं एक तर काम एक दणक्यात झालं तर मी त्याला सलाम करतो. आता मोबाईल तर नाही मिळाला, मग म्हटलं चला दुःखात तरी काहीतरी खाऊ. मग आम्ही गेलो इंचरकंजी मधल्या फेमस खाऊ गल्लीमध्ये आणि तिथं आहे आपली लेजेंडरी दत्तभेल. मंडळी, तुम्ही जर इंचरगंजीला आलात आणि दत्तभेल खाल्ली नाही तर समजा तुमची ट्रिप अर्धवट राहिली. आम्ही भेल ऑर्डर केलो आणि पहिलाच घास घेतला. अरे बापरे, एवढी टेस्ट होती की एक प्लेट खाल्लात की थेट पोट आणि आत्मा दोन्ही भरतात. पण आता होती एंट्री आपली एक खास मित्राची. हा काही खाऊ दे, पिझ्झा का हा चहा पाहिजे, भेल का हा चहा पाहिजे, जेवण करा चहा पाहिजे. बहुतेक यानं जन्म दाखलेत लिहिलंच असेल चहा प्रेमी म्हणून. दत्तभेल संपली आणि साहेब लगेच म्हटले चला चहा प्यायला जाऊ. आम्ही म्हटलो अरे भेल खाल्ली आता. तो म्हणतो भेल पचायला चहा लागतो. मग शेवटी त्या चहा प्रेमी मित्रासाठी आम्ही गेलो चहा प्यायला आणि अशा प्रकारे मोबाईल घ्यायला गेलेलो आम्ही. मोबाईल शिवाय परतलो, पण भेल, लिंबू सोडा आणि चहा याचा पूर्ण आनंद घेऊ. पार्ट 3 मध्ये बघूयात शेवटी आयफोन मिळतो की नाही. भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. लाईक करा, फॉलो करा, शेअर करा. बाय बाय.